नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की संख्यालेखन। आता संख्यालेखन म्हणजे नेमका आपला व्हिडिओ कोणता आहे तर बघा, म्हणजेच दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त संख्या कशा बनवायच्या आणि जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची आणि लहानात लहान संख्या कशी बनवायची, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं की लहानात लहान संख्या तयार करा, तर मित्रांनो लहानात लहान सांगितलं तर संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या, आणि जर तुम्हाला सांगितलं की मोठ्यात मोठी संख्या तयार करा तर संख्या उतरत्या क्रमाने मांडायच्या। तर आता बघा, इथे एक संख्या घेतलेली आहे 356 ही संख्या घेतलेली आहे, बरोबर। 356 ही संख्या घेतलेली आहे। आता जर तुम्हाला असं सांगितलं की याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या बनवा, तर तुम्ही सहज बनवू शकाल। याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या बनवा, तर तुम्ही सहज संख्या बनवाल। मोठी कोणती येईल? अगोदर आपण 6 घेणार, नंतर आपण हे 5 घेणार आणि नंतर आपण हे 3 घेणार, म्हणजे 653 ही संख्या मोठ्यात मोठी बनली, बरोबर। आता जर तुम्हाला सांगितलं की लहानात लहान संख्या बनवा, लहानात लहान संख्या बनवा, तर तुम्ही पटकन बनवू शकाल। अगोदर तुम्ही 3 घेणार, नंतर तुम्ही हे 5 घेणार आणि मग तुम्ही 6 घेणार। तर बघा, अशा प्रकारे आपण लहान संख्या बनवली। जर तुम्हाला प्रश्न आला की 356 या अंकापासून 5 अंकी संख्या तयार करायची आहे, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान, तर तुम्ही कशी करणार? आता तुम्हाला जर संख्या मोठ्यात मोठी बनवायची असेल मित्रांनो, तर यामधला मोठा अंक कोणता आहे? तर यामधला मोठा अंक 6 आहे। तर तो 6 अंक तुम्ही डबल घ्यायचा, 6 अंक तुम्ही डबल घ्यायचा आणि मग तुम्ही संख्या पुढची मांडायची। 6 तुम्ही संख्या डबल घ्यायची आणि मग संख्या तुम्ही पुढची मांडायची, बरोबर। आता इथं 6 आहे आणि तुम्ही आणि एकदा इथं 6 घेऊ शकता आणि मग परत तुम्ही 5 आणि 3 तुम्ही हे लिहू शकता। तर बघा, म्हणजे जर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली, तर तुम्ही जो मोठा अंक असतो तो वाढवून घ्यायचा, डबल घ्यायचा, टिबल घ्यायचा। तर आता सांगितलं की लहानात लहान संख्या बनवा, तर सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 3 आहे। मग ती पण संख्या तुम्ही 3 वेळा घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही दुसरी संख्या लिहा, इथं 5 आणि 6 असे येईल। तर अशा प्रकारे ही 5 अंकी संख्या बनेल आणि ही पण 5 अंकी संख्या बनेल। ही असेल मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि ही असेल लहानात लहान 5 अंकी संख्या। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर काढू शकता। आता समजा जर या संख्यांच्या मध्ये जर 0 आला तर काय करायचं ते पण आपण बघूया। आता बघा मित्रांनो, इथं आपण 0 घेतलेला आहे, म्हणजे 750 ही संख्या घेतली, आणि जर तुम्हाला प्रश्न आला की या संख्येपासून तुम्ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवा, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला बनवायची आहे, बरोबर। 5 अंकी मोठ्यात मोठी, तर तुम्ही काय कराल? 5 अंकी मोठ्यात मोठी, तर बघा हा जो 0 असतो मोठ्यात मोठी संख्याला, तो 0 तुम्ही शेवटीच घ्यायचा, तुम्ही हा 0 शेवटीच घ्यायचा। तर तुम्हाला जे मगाशी मी सांगितलं तर सेम तसं करायचं। आता जे 7 आहे म्हणजे 7 हा अंक मोठा आहे, मग तो तुम्ही डबल घेऊ शकता। आता इथं तुम्हाला 3दा घ्यावा लागेल आणि हे 5 आणि 0 आहे तसं, म्हणजे ही संख्या बनेल मोठ्यात मोठी। आता जर तुम्हाला सांगितलं की या संख्येपासून 4 अंकी लहानात लहान संख्या बनवा, तुम्हाला एक्झामला प्रश्न येतो, संख्या दिलेली असते आणि 750 या अंकापासून 5 अंकी मोठ्यात मोठी आणि 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करा, तुम्हाला असा प्रश्न येतो। तर बघा, आता आपण 4 अंकी लहानात लहान संख्या बनवायची आहे, 4 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला बनवायची आहे, लहानात लहान। तर बघा, जेव्हा 0 असतो तेव्हा तो 0 अशा लहानात लहान संख्या बनवायला तो 2 नंबरला घ्यायचा, कधीही 2 नंबरला घ्यायचा। आता बघा, या तिन्हीपैकी छोटा नंबर कोणता आहे? तर 5 आहे, ते 5 अगोदर घ्या। आता 2 नंबरला तुम्ही 0 घ्या। आता तुम्हाला असं नाही करून चालणार, ही संख्या मोठी होऊ शकते, तुम्हाला हा 0 शेवटी नाही घेऊन चालणार
कारण 5070 ही संख्या मोठी होऊ शकते. मग तुम्हाला 5 आणि मग तुम्हाला इथं डबल झिरो घ्यावा लागतो. तुम्हाला इथं डबल झिरो घ्यावा लागतो आणि मग तुम्ही इथं 7 लिहू शकता. तुम्ही इथं 7 लिहू शकता. बघा, जेव्हा झिरो असतो तेव्हा लहानात लहान संख्या बनवताना तो झिरो तुम्हाला 2 नंबरला घ्यावा लागतो. म्हणजे 5007 ही संख्या लहानात लहान बनणार आहे. तर तुम्ही या प्रकारे उत्तर काढू शकता, जेव्हा शून्य असतो तेव्हा आणि जेव्हा शून्य नसतो तेव्हा. तर बघा, आता ही झाली आपण सोपी सोपी एक्झाम्पल बघितली. आता आपण थोडीशी वेगळी एक्झाम्पल सुद्धा बघूया. तर बघा मित्रांनो, तुम्हाला स्पर्धा परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न येतो, मग त्यामध्ये कोणतीही परीक्षा असू दे, तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येतो. आता बघा, प्रश्न काय आहे आपण वाचूया. प्रश्न असा आहे, 7063 हे 4 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 4 अंकी सर्वात लहान समसंख्या सांगितले. बरं का, प्रश्न व्यवस्थित वाचा. समसंख्या सांगितलेली आहे. सर्वात लहान समसंख्या कोणती? आता फक्त संख्या सांगितली का? तर नाही, पण समसंख्या सांगितली आपल्याला. आता बघा, यापासून आपण अगोदर लहान संख्या बनवूया. बघा, याच्यामध्ये 3 आहे, नंतर 0 घ्यायचा आहे आपल्याला, परत 6 आहे आणि 7 आहे. आता ही काय समसंख्या झाली का? भलेही ही लहान संख्या आहे, ही सर्वात लहान संख्या आहे, पण समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक लागतात. मग आता इथं 7 हा अंक आहे, मग ही विषम संख्या झाली. मग आता आपण काय करूया, यांची फक्त अंकांची अदलाबदल करूया. 3, 0 इकडं अगोदर 7 आणि मग 6 घेऊया आपण. आता इथं आला हा सम, हा जो आहे तो अंक कसला आहे? सम आहे. म्हणजे ही समसंख्या आहे लहानात लहान. म्हणजे हेच तुमचं उत्तर येणार आहे. 3076 ही तुमची लहानात लहान समसंख्या बनलेली आहे. तर अगोदर तुम्ही अशी लहान संख्या काढू शकता आणि ती सम आहे का विषम ते तुम्ही बघू शकता. मग जर ती संख्या विषम असेल तर तुम्ही अशा प्रकारे समसंख्या तुम्ही शोधून काढू शकता. तर हे झालं याचं उत्तर. आता आपण प्रश्न पुढचा बघूया. आता बघा, जर तुम्हाला प्रश्न आला असा की दिलेल्या अंकांपासून किती संख्या बनतील, जर तुम्हाला असा प्रश्न आला की दिलेल्या अंकांपासून एकूण किती संख्या बनतील. आता समजा इथं 5 आणि 3 हे अंक दिलेत तुम्हाला आणि 5 आणि 3 पासून किती संख्या बनतील, तर तुम्हाला जर याचं उत्तर काढायचं असेल तर एक ट्रिक आहे मित्रांनो. तर बघा, फक्त या 2 संख्या आहेत. या संख्या किती आहेत? 1 आणि 2, बरोबर. या 2 संख्या आहेत, मग याच्यामध्ये फक्त गुणाकार चिन्ह द्या आणि टोटल करा, बे एके बे. म्हणजे याच्यामध्ये एकूण 2 संख्या बनतील. त्या कशा? तर एक तर 53 होईल किंवा एक तर 35 ही संख्या होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये एकूण 2 संख्या बनतील. आता समजा 5, 7 आणि 4 या अंकांपासून एकूण किती संख्या बनतील, तर तुम्हाला असा प्रश्न आला तर काय करायचं? टोटल 3 संख्या आहेत ना, मग यांचा गुणाकार करा. 1 गुणिले 2 गुणिले 3. बघा, टोटल 3 संख्या आहेत म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3 करायचं. आता बघा, 3 दोन्ही 6 आणि 6 एके 6. म्हणजे या अंकांपासून टोटल 6 संख्या बनतील. टोटल संख्या किती बनतील? 6 बनतील. आणि त्या कोणत्या कोणत्या आपण बघूया. म्हणजे प्रत्येक अंक किती वेळा येईल तर तो आपण आता बघणार आहोत. बघा, 574 ही ऑलरेडी एक संख्या आहे. परत आपण संख्या बनवूया. 5, 4, 7 547 होईल. आता आपण संख्या बनवू 545, 745. त्यानंतर बघा 754, म्हणजे 1, 2, 3, 4. आता राहिलं काय? 4. 475 आणि 457. टोटल संख्या 6 बनल्या. संख्या टोटल किती बनल्या? 6 बनल्या. म्हणजे प्रत्येक अंक हा 2 वेळा आला. म्हणजे प्रत्येक अंकापासून संख्या 2-2 बनल्या. म्हणजेच जर तुम्ही या 6ला 1, 2, 3 संख्या आहेत म्हणून जर 3 ने भाग दिला तर 3 एके 3, 3 दोन्ही 6. म्हणजे तुम्ही त्या संख्या सुद्धा काढू शकता. म्हणजेच या 3 अंकांपासून टोटल 6 संख्या बनतील आणि यातला प्रत्येक अंक हा 2 वेळा येणार आहे. प्रत्येक अंक हा 2ला येणार आहे. हे पण तुम्ही काढू शकता. तर आता बघा, इथे संख्या तयार पण करून दाखवलेल्या आहेत आणि सेम या प्रकारेच आपण प्रत्येकाचं उत्तर काढायचं आहे. आता आपण खालचं सुद्धा उत्तर काढूया. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे की या संख्यांच्या पासून
टोटल किती संख्या बनतील. तर आता बघा इथं 1 2 3 4 संख्या आहेत म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 ही शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो. तर तुम्ही याचं उत्तर पटकन काढू शकाल बघा. तर त्रिकोण 12 12 2 24 आणि 24 1 24 म्हणजे या अंकांपासून टोटल 24 संख्या बनतील. आता जर तुम्हाला असं काढायचं असेल की यातला प्रत्येक अंक हा किती वेळा येईल तर बघा याला भागिले तुम्ही या संख्या 4 आहेत म्हणून भागिले 4 करायचं 4 1 4 आणि 4 सक्क होतील 24. प्रत्येक अंक हा 6 वेळा येणार आहे. किती वेळा येणार आहे. हे 7 6 वेळा येईल 5 6 वेळा येईल 8 6 वेळा आणि हे 6 वेळा 6 1 6 6 2 12 6 18 6 24 म्हणजेच या संख्यांच्या पासून एकूण 24 संख्या बनणार आहेत. संख्या किती बनणार आहेत. 24 संख्या बनणार आहेत. आता इथं खाली बघा 1 2 3 4 5 या अंकांच्या पासून एकूण संख्या किती बनतील. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 यांचे आपण टोटल मारायचे आहे. 5 चौक 20 होतील 20 त्रिक 60 होतील 60 दोन्ही 120 होतील आणि 120 एक 120 होतील. म्हणजे या अंकांच्या पासून एकूण 120 संख्या बनतील. आणि जर तुम्हाला प्रत्येक अंक किती वेळा येतो हे काढायचं असेल तर या संख्येकडून 5 आहेत म्हणून 5 ने याला काय करूया आपण भाग देऊया. 5 1 5 5 दोन्ही 10 पुढे 20 उरले आणि 5 चौक 20 म्हणजे यातला प्रत्येक अंक हा 24 वेळा येणार आहे. किती वेळा येणार आहे. 24 वेळा येणार आहे यातला प्रत्येक अंक. आणि या अंकांच्या पासून एकूण 120 संख्या बनणार आहेत. 120 संख्या बनणार आहेत. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ दे या संख्या लेखनवरती तर तुम्ही त्याचं उत्तर असं एकदम पटकन काढू शकता. तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक मी सांगितलेली आहे. तर बघा मित्रांनो आता इथं आपण प्रश्न घेतलेला आहे. समजा तुम्ही कोणतीतरी एक्झाम देत आहात आणि तुम्हाला त्या एक्झामला जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर कसं काढायचं तुम्हाला सांगणार आहे. बघा 754 या अंकांपासून तयार होणाऱ्या सम विषम संख्या किती. आता फक्त संख्या नाही विचारल्या तर सम आणि विषम संख्या किती हे विचारलं. पण त्यापूर्वी आपण 754 पासून संख्या तयार किती होतील त्याचं उत्तर काढूया. आता 7 5 आणि 4 या टोटल 3 संख्या आहेत म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3 आपण करायचं आहे. 1 गुणिले 2 गुणिले 3 आपण केलं. आता याचं आपण उत्तर काढू. 3 दोन्ही 6 आणि 6 1 6 म्हणजे याच्यापासून एकूण 6 संख्या बनतील. आणि जर या 6 ला आपण जर भागिले 3 केलं या संख्या 3 आहेत म्हणून जर भागिले 3 केलं तर 3 1 3 3 दोन्ही 6 यातला प्रत्येक अंक जो आहे तो 2 वेळा येणार आहे. म्हणजे हा 2दा येणार आहे हा 2दा येणार आहे आणि हा अंक 2दा येणार आहे. बघा आपण काय काय केलं. अगोदर आपण या 754 पासून संख्या तयार किती होतात त्या काढल्या. त्यानंतर आपण प्रत्येक अंक किती वेळा येतो ते काढलं. आता बघा प्रत्येक अंक 2-2 वेळा येतो. मग आता आपला प्रश्न काय आहे की सम आणि विषम संख्या किती आहेत ते बघायचंय. तर आता बघा जर एका स्थानी 7 असेल तर 2दा येणार आहे. 7 हा विषम अंक आहे. 5 ही पण विषम संख्या आहे म्हणजेच 7 आणि 5 या 2 विषम संख्या आहेत आणि हे अंक 2-2दा येणार आहेत म्हणजेच 2 आणि 2 होतील 4. म्हणजे विषम संख्या किती असणार आहेत मित्रांनो 4 असणार आहेत. आणि 4 हा सम संख्या आहे. 4 ही सम संख्या आहे ती 2दा येणार आहे फक्त म्हणजे सम संख्या असणार आहे 2. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या प्रकारे आन्सर काढू शकता. बघा ज्या सम संख्या आहेत त्या 2 असतील आणि ज्या विषम संख्या आहेत त्या 4 असतील. तर 2 आणि 4 हे तुमचं उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे एकदम सोप्या प्रकारे आपण उत्तर काढलेले आहेत मित्रांनो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आता तुमच्यासाठी एक एक्झाम्पल आहे. तुम्ही त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बघा प्रश्न सेम हाच आहे फक्त संख्या चेंज आहे. इथं समजा तुम्हाला संख्या दिली की 824 इथं फक्त 824 घ्यायचं आहे. इथं फक्त 824 घ्यायचं आणि प्रश्न आहे तसा या अंकांपासून तयार होणाऱ्या सम आणि विषम संख्या किती. तुम्ही याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.